आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आजी आता सांगत असतात जयला की बघ, तू कोणत्याही स्त्रीला कमी समजू नकोस. आता कळलं का स्त्रीचं किती महत्त्व असतं ते. एक स्त्री ना घर एकदम सुंदरही बनवू शकते, एक स्त्री काही करू शकते याचं उत्तम उदाहरण आहे हे. असंही बोलून आता आजी ना त्याला समजवायचा प्रयत्न करत असते. तेच आता आजी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी समजवते ना, तेव्हा तिथे असणाऱ्या शरूला सगळेजण विचारत असतात की तुला नेमका नवरा कसा हवा आहे लग्नासाठी. आणि मग या सगळ्या गोष्टी विचारल्यानंतर शरू थोडी लाजत असते, पण शरू सांगत असते की मला माझे आईबाबा जो मुलगा सांगतील ना त्या मुलाशी मी लग्न करेन आणि माझे आईबाबा माझ्यासाठी चांगलाच मुलगा बघतील. तर इकडे मात्र आता शरूला त्रास द्यायला सगळ्यांनी सुरुवात केलेली असते. म्हणजेच ना आता सगळीजण शरूकडे येतात आणि शरूला म्हणत असतात की सांग ना, आता तरी आम्हाला सांग की नेमकं काय आहे ते. मग आता तुला मुलगा हवा तरी कसा हे देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा इकडे शरू तिला नवरा कसा हवा याबद्दल आता सांगत असते. म्हणजेच तिला नवरा अगदीच ना सगळ्यांना समजून घेणारा, त्याचसोबत आता घरातले आणि त्याचसोबत सासरचे या सगळ्यांना एकरूप ठेवणारा, बांधून ठेवणारा असा हवा आहे. त्याचसोबत तिला अगदी मन मिळावून नवरा हवा आहे याबद्दलही ती आता बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी जेव्हा ती बोलत असते ना, तेव्हा तिच्या नवऱ्याबद्दलच्या या सगळ्या काही कौतुक ऐकून ना सगळीजण खुश झालेली असतात. तर आता जे काही तिने सांगितलेलं असतं ते सगळीजण ऐकत राहतात. तर एक बाई आलेली असते, ती खूप जास्त म्हातारी असते आणि तिला ना नीट असं चालताही येत नसतं. आणि त्याच वेळेला तिथे ना आता जय तिला दिसतो. जय तिला दिसल्याबरोबर जयला ती सांगत असते की प्लीज जरा मला घेऊन जरा फिरतोस का. मग तोही आता ऐकतो आणि मग तिला असा गोल गोल फिरवत असतो. तेच इकडे आता जी आसावरी असते तिला आता मयू जी आहे ती मस्त झोपाळ्यावर खेळवत असते. आणि तेव्हाच ना तिथे आता जो गौतम आलेला असतो आणि गौतम मागून येऊन तिला धक्का देतो. गौतमला आसावरी बघतच राहते. तर आसावरीला गौतम म्हणत असतो की तू खूपच सुंदर दिसत आहेस. त्याच वेळेला आसावरीने आज उपवास केला आहे हे सुद्धा गौतमला कळतं, म्हणून गौतमने ना खास तिच्यासाठी केळं दिलेलं असतं. मग तो तिला म्हणतो की उपवासाला हे चालतं. त्याच वेळेला आजी त्याला म्हणत असते की काय चाललंय रे तुझं, म्हणजे ना हे सगळं काही करतोयस ना तू, हे सगळं ना आमच्या काळात जास्त नाही चालायचं. म्हणजेच ना आमच्या वेळेला ना या सगळ्या काही गोष्टी जरा वेगळ्याच असायच्या आणि तुमच्या वेळेला या सगळ्या काही गोष्टी जरा वेगळ्याच आहेत. माझ्या वेळेला तर ना ह्यांनी मला हे मस्त असं गजरा दिला होता, पण तो सुद्धा कधी माहिती आहे का, लग्न झाल्यानंतर. आणि तो गजरा तर मी 2 दिवस केसात माळला होता का, तर मला त्यांचं जे काही देणं होतं ते आवडलं होतं. तेच आता दुसरीकडे जो जय आहे तो फोनवर बोलत असतो, तेवढ्यातच शरूही तिकडनं जात असते. शरूचा धक्का जयला लागतो, तर जय आणि शरू दोघंही जण एकमेकांच्या अंगावर पडतात. ते शरू आणि जय एकमेकांकडे बघत असतात. त्यावेळेला आता शरू जयला म्हणत असते की तुला बघून चालता येत नाही का, मी काम करत होते ना. तेव्हा जयही तिला सांगतो की मीही कामच करत होतो. मग तेव्हाच ना आता मुद्दामून अनुक हे बोलत असते की आज आमच्या साक्षी वहिनीची पहिली वटपौर्णिमा आहे, तर आमच्या आकाशदादाने तिच्यासाठी गिफ्ट आणले. तेच आता साक्षी येते आणि साक्षी जेव्हा येते ना तेव्हा मात्र आकाशला ती आता वाण देते आणि मग त्याचं तोंड गोड करते. तर इकडे दोघंही जण आजीचे आशीर्वाद घेतात. त्याचनंतर आकाशने जे गिफ्ट आणलेलं असतं साक्षीसाठी ते अनुच्या हातात असतं. मग आकाश ते गिफ्ट घेतो आणि साक्षीला देतो. तेच दुसरीकडे आता पमा जी आहे ती तिथे असणाऱ्या या तेजस्विनीला सुद्धा प्रसाद देत असते. म्हणजे जे वाण आणलेलं असतं ना ते सुद्धा देत असते. तेच दुसरीकडे हे सगळं होत असताना आता पमा म्हणत असते की आपण आता जरा पोरींच्या लग्नाचं पण बघायला हवं ना, काय वाटतं तुम्हाला. कारण आता बरेच दिवस झालेत, आता जयरावही लग्नाला तयार झालेत म्हटल्यावर आपण पुढचा विचारसुद्धा करायला हवाच ना, असंही
इकडेही आता म्हटलं जातं, हो तुम्ही बोलताय ते सगळं ठीक आहे, पण एवढी काय घाई आहे, आता वेळ काय आहे, काय आहे, असं तेजस्विनी बोलून ना मुद्दामून विषय आता टाळायचा प्रयत्न करत असते. तेच आता दुसरीकडे इकडे सगळ्यांचाच कार्यक्रम पूर्ण छान रंगलेला असतो आणि कार्यक्रम आता संपत आलेला असतो. तेच तेजस्विनी म्हणत असते की चला आता निघूया आपण, खूप जास्त उशीर झाला आहे तसाही. मग आता इकडे खानोलकर कुटुंब जे आहे ते निघत असतात. तेवढ्यातच ना तिकडे आता पोलीस आलेले असतात आणि पोलीस अचानक आलेले बघून ना आता सगळ्यांनाच धक्का बसतो की पोलीस कसे काय अचानक आले. तर पोलिसांनी ना तिथे येऊन आता म्हटलेलं असतं की जय खानोलकर, आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहोत. असं म्हटल्याबरोबर इकडे आता जय जो आहे तो त्यांच्याकडे पाहतच राहतो. जयला तर आता कळतच नसतं की पोलीस अचानक आपल्याला अटक का करायला आले. तेव्हाच ना तुमच्यावर विनयभंगाचे आरोप आहेत तर इथे सगळीजणं म्हणतात की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही विनयभंग तर शक्यच नाही आणि जय तर करणारही नाही असं देखील आता म्हटलं जातं. पण इकडे वर जे आरोप केलेले असतात ना त्यामुळेच ना सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि सगळीजण इकडे तिकडे पाहत असतात. तर शरू म्हणत असते की ही तक्रार नेमकी कोणी केली ते सांगता का. समायराला मात्र खूप जास्त हसू येत असतं. तेच आता दुसरीकडे समायरानेच हे सगळे कांड केलेले असतात. सायलीला हाताशी घेऊन सायलीला पैशांची गरज आहे हे तिला कळलेलं असतं आणि त्यामुळेच ना समायरा जी आहे ती आता सांगत असते की बघ, हे तुला पैसे तुझ्याकडे ठेव आणि काय आहे ना माझे काम करायचं आहे, जयवर आरोप करायचे विनयभंगाचे आणि हे सगळं काही तू करशील, हे तर फक्त ॲडव्हान्स आहे. याच्याने तुझं भरपूर सामान मेकअपचं घेता येईल. त्याचसोबत अजून मी तुला ॲडव्हान्स पैसेसुद्धा देणार आहे, पण काम झाल्यावर आणि तुला सांगते की तुला नोकरीसुद्धा मीच देईन. आणि इकडे ना आता दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की समायराने जय केबिनमध्ये नसताना जयच्या मोबाईलवरनंसुद्धा सायलीच्या मोबाईलवर मेसेज केलेला असतो मुद्दामून की रात्री मला भेट आणि हे सगळं आपल्यातच ठेव. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्येच ना समायराने मुद्दामून जयवर आरोप केलेले असतात. जयला पोलीस घेऊन जात असतात आणि तेव्हाच ना तिथे सगळेजण रिपोर्टर येतात आणि जयच्या नावाची आता खूप जास्त बदनामी होत असते. जयच्या नावाची बदनामी होत असतानाच ना तिकडे आता जयला तोंड दाखवायला सुद्धा जागा नसते. जयला आता आतमध्ये नेलं जातं. त्याच वेळेला आतमध्ये नेल्यानंतर जयला सांगितलं जातं तुमची अंगठी, तुमचं घड्याळ, तुमचं पाकिट जे काही आहे ते द्या इथे, कारण आता तुमची चौकशी करायची आहे. तुमची चौकशी केल्यावरच सगळ्या काही गोष्टी समोर येतील हेही आता सांगितलेलं असतं. तेव्हाच ना इकडे तो म्हणत असतो की तुम्ही आधी माझं ऐकून तरी घ्या. पण आता त्याचं काही ऐकायला पोलीस तयार नसतात. त्याला एका बंद खोलीत घेऊन गेलं जातं आणि त्याला विचारलं जातं की हे सगळं काय आहे. तेव्हा तो म्हणतो की मुळात कोणी तक्रार केली, मी कोणासोबत काय केले ते तरी मला स्पष्ट सांगा. पण आता पोलीस आता जयवर आरोप करत असतात, त्यामुळे जयला टेन्शन येतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.